नमस्कार मित्रांनो. तर 29 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की स्वानंदीने निर्णय घेतलेला असतो. आता आपल्या ऑफिसमध्ये राजीनामा द्यायचा आणि समरचं ऑफिस जॉईन करायचं. स्वानंदी आपलं सगळं काम उरकते आणि राजीनामा बॉसच्या हातात देते. बॉस राजीनामा वाचतात आणि स्वानंदीला म्हणतात, स्वानंदी हे काय आहे? स्वानंदीचं काम एवढं चांगलं असतं की बॉस तिला सोडायला तयारच नसतात. बॉसला ती आपल्या ऑफिसमध्ये हवी असते. तर इथे अंशुमनला त्याचा पी.ए. फोन करून ऑफिसमध्ये काय काय घडले ते सगळं कळवतो. अंशुमन म्हणतो, काय? स्वानंदी ऑफिसमध्ये आली होती. तिथे काय काय होतंय ना ते मला सांगत राहा, बारीक लक्ष ठेव. अंशुमन फोन ठेवतो. मल्लिका विचारते, काय झाले? स्वानंदीने ऑफिस जॉईन केलंय? अंशुमन म्हणतो, नाही अजून तरी नाही, पण ती आज ऑफिसमध्ये आली होती. मला वाटतंय ना ती लवकरच ऑफिस जॉईन करेल. मल्लिका म्हणते, तसं व्हायला नको, मला तिचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. आता बघते ना मी स्वानंदी त्या ऑफिसमध्ये पाय तरी कशी ठेवते ते. आता स्वानंदीने तर चांगला निर्णय घेतलाय, पण स्वानंदी ऑफिस जॉईन करताच मल्लिकाची चिडचिड कशी वाढतीये आणि या रागाच्या भरात ती स्वतःलाच कसं एक्सपोज करते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की समरला ऑफिसमध्ये खूप काम असतं. त्याला बॅक टू बॅक मीटिंग्स असतात. स्वानंदीचा फोन येतो, पण त्याला तो फोनही घेता येत नाही. समर स्वानंदीचा फोन तो बाजूला ठेवतो आणि पुढच्या मीटिंगसाठी निघून जातो. इथे स्वानंदीच्या ऑफिसमध्ये लंच ब्रेक झालेला असतो. स्वानंदीला समरची खूप काळजी वाटते. समर सकाळी नाश्ता न करता घरातून निघून गेलाय आणि अजूनही त्याचा फोन नाही आलाय. म्हणून स्वानंदी स्वतः समरसाठी डबा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाते. तर इथे अधिरा रोहन आपल्या बुटीकसाठी जागा बघतात आणि त्यांना बँकेतून लोन काढायचं असतं. त्यासाठी ते बँकेत जातात. अधिराने खूप काही प्लॅनिंग केलेलं असतं, खूप विचार केलेला असतो. रोहन तिला म्हणतो, अधिरा आपण कॉफी घेऊया का? तुला जरा घाम आलेला आहे, तिथे बसलो ना तुला बरं वाटेल. अधिरा म्हणते, नाही, आता हे आपल्याला कमी करायचे. वायफळ खर्च, फालतू खर्च कमी करायचेत आणि विनाकारण बाहेर जाता खायचं नाही आहे. आपण जेवढं होईल तेवढं सेव्हिंग करू आणि आपलं बुटीक उभारू. रोहनला अधिराचं हे बोलणं पटतं. अधिरा रोहन बँकेमध्ये विचारपूस करायला जातात. तर इथे स्वानंदी समरच्या ऑफिसमध्ये येते. समर आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो. समरला 5 मिनिटं वेळ मिळतो आणि त्यामुळे तो डोळे मिटून डोकं ठेवून शांत पडलेला असतो. सारखं काम काम करून तो वैतागलेला असतो. त्याचं डोकं दुखत असतं. स्वानंदी त्याचं डोकं चेपून देते. समर एवढं काम करतो, एवढा बिझी आहे, ते बघून तिला वाईट वाटतं. समर डोळे उघडतो आणि समोर स्वानंदीला बघतो. समर म्हणतो, स्वानंदी तुम्ही कधी आलात? सॉरी अहो मी फोन उचलूच शकलो नाही, कामामध्ये बिझी होतो. स्वानंदी म्हणते, 10 सेकंद लागतात फक्त, मी कामात आहे, मी जेवलो, एवढं बोलायला. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही अजिबात फोन करत नाही. समर म्हणतो, सॉरी. स्वानंदी म्हणते, चला आता सॉरी नाही, तुम्ही माझ्यासोबत बसायचं आणि जेवायचं. जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. स्वानंदी जेवायला वाढत असते आणि तेवढ्यात समरला पुढचं काम येतं. समर आपल्या पुढच्या मीटिंगसाठी निघून जातो. स्वानंदी तिथेच बसून असते, समरची वाट बघत असते. तर इथे अधिरा रोहन बँकेमध्ये लोनसाठी येतात. तिथे विचारपूस करतात, पण बँकेत त्यांचं लोन काही अप्रूव्ह होत नाही. ते दोघं अपसेट होऊन निराश होऊन तिथून निघतात. तर इथे आनंद समरच्या केबिनमध्ये येतो. तिथे स्वानंदी बसलेली दिसते. आनंद विचारतो, स्वानंदी तू कधी आली आहे? स्वानंदी म्हणते, मी मगाशीच आले. मला कळलं की समर राजवाड्यात जेवले नाही आहे. सकाळी त्यांनी नाश्ता पण केला नव्हता, पण आता इथे आल्यानंतर सुद्धा ते जेवले नाही. स्वानंदीला तेव्हा आनंदकडून कळतं की समरला खूप काम आहे आणि त्या कामामुळे तो जेवत नाही आहे. स्वानंदी समरने दिलेल्या ऑफरचा विचार करते आणि ती आनंदला म्हणते, मला समर राजवाडेंनी सांगितलं होतं की ऑफिस जॉईन कर. समरची आयडिया आनंदला आवडते. स्वानंदीने जर ऑफिस जॉईन केलं तर दोघांवरचा भार कमी होईल. स्वानंदी खूप चांगलं काम करेल आणि बिझनेससुद्धा वाढवता येईल. आनंद आपल्या डोक्यातला सगळा विचार स्वानंदीला बोलून दाखवतो
आणि स्वानंदीला ऑफिस जॉईन करायला सांगतो. स्वानंदी विचार करते म्हणते आणि तिथून निघते. स्वानंदी जात असताना ती पुन्हा समरच्या केबिनकडे बघते. समर एका केबिनमध्ये मीटिंगमध्ये बिझी असतो. स्वानंदीला वाईट वाटतं आणि ती तिथून निघते. तर इथे अधिरा, रोहन दुसऱ्या बँकेत येतात. त्या बँकेत सुद्धा तिचं काम काही होत नसतं. बँक मॅनेजर अधिराचं नाव वाचतो. अधिरा राजवाडे. तो तिला तिचं नाव विचारतो. समरसोबत तिचं काय नातं आहे ते विचारतो आणि त्याचं जे महत्त्वाचं काम आहे समरसोबत ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे स्वानंदी आपल्या केबिनमध्ये येते, आपल्या ऑफिसमध्ये येते. ती समरच्या कामाचा विचार करत असते. स्वानंदीला वाटतं की राजवाडे असंच काम करत राहिले तर त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल. कामाचा खूप व्याप आहे त्यांना. स्वानंदीला वाटतं की समरचं काम जरा कमी करायला हवं. त्याच्या कामाचा भार जरा आपण घ्यायला हवा. पण कसं? ऑफिस सांभाळून समरच्या ऑफिसमध्ये काम कसं करायचं? स्वानंदी खूप कन्फ्यूज असते. तेवढ्यात तिथे स्वानंदीच्या इथे एक स्टाफ येते आणि ती स्वानंदीला सांगते की माझ्या नवऱ्याने नवीन दुकान उघडले. त्याला वेळ असतो तेव्हा तो बसतो आणि माझं ऑफिस झालं की मी जाऊन बसते. स्वानंदी विचार करते की जर ही बाई आपल्या नवऱ्याची एवढी मदत करत असेल तर आपण आपल्या नवऱ्याची मदत नाही का करू शकत? स्वानंदीला एक आयडिया सुचते आणि स्वानंदी एक ठाम निर्णय घेते. तर समर इथे केबिनमध्ये येतो. समरची सगळी कामं झालेली असतात. समर आनंदला विचारतो, इथे स्वानंदी बसल्या होत्या ना, त्या कुठे गेल्या? आनंद खोटं सांगतो. आनंद म्हणतो, स्वानंदी ना गेली निघून. तुला काम होतं, तू काय जेवला नाही तिच्यासोबत? ती चिडली, आरडाओरडा करत होती आणि रागाने निघून गेली. 3 वेळा म्हणत होती, राजवाड्यांना वेळ नाही, राजवाड्यांना वेळ नाही. समर घाबरतो. समर स्वानंदीला फोन लावतो आणि तिला 3 वेळा सॉरी म्हणतो. समर म्हणतो, स्वानंदी तुमचा राग मला सहन नाही होणार. तुमचा अबोला तर त्याहून सहन नाही होणार. आता प्लीज अबोला धरू नका. मी सॉरी म्हणतोय ना. आपण डिनर डेटला जायचं का, नाहीतर फिरायला? स्वानंदी म्हणते, राजवाडे हो, अहो लंच ब्रेक झाला, मला माझं ऑफिस होतं म्हणून मी इथे आले. पण मी बघितलं तुम्ही खूप कामात होतात. समर पुन्हा स्वानंदीला सॉरी म्हणतो आणि तिला वेळ देऊ शकला नाही म्हणून तिला काय हवंय ते विचारतो. स्वानंदी म्हणते, मला काही नकोय. पण राजवाडे माझा ठाम निर्णय झाला आहे. मी ऑफिसमध्ये आले, तुमचं काम बघितलं आणि त्यामुळे माझं सगळं कन्फ्युजन दूर झाले. काय करायचं काय नाही मला कळले. समर विचारतो, कसला निर्णय? स्वानंदी म्हणते, घरी आल्यावरती बोलू. स्वानंदी फोन ठेवून देते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.